50 नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती? स्कॉलरशिपला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग अशा वेळी काय करायचं? 50 नंतर येणारी चौथी समसंख्या कोणती? अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पाहायचं की दिलेल्या संख्या सम आहेत का विषम आहेत. तर आता आपल्याला माहिती आहे की 50 ही संख्या सम आहे आणि विचारलेली संख्या कोणती संख्या विचारली? चौथी समसंख्या विचारली, म्हणजे आपल्याला समसंख्या विचारलेली आहे. म्हणजे हा पॅटर्न झाला सम सम. दिलेली संख्या पण सम आहे आणि विचारलेली संख्या सुद्धा काय आहे? सम आहे. मग अशा वेळी ती संख्या शोधण्यासाठी सूत्र आहे. सूत्र बरोबर दिलेली संख्या अधिक कंसामध्ये 2 गुणिले विचारलेली संख्या, 2 गुणिले विचारलेली संख्या कंसपूर. मग आता दिलेली संख्या कोणती आहे? तर आपल्याला दिलेली संख्या आहे ही 50. ही आहे पहिली दिलेली समसंख्या. ठीक आहे, 50 ही समसंख्या आहे, त्यामुळे ही दिलेली संख्याच्या ठिकाणी लिहिणार मी 50 अधिक कंसामध्ये 2 गुणिले 2 हे सूत्रानुसारच आहे आणि विचारलेली सुद्धा काय आहे? चौथी समसंख्या. पण विचारलेली काय? चौथी. ही 4 ही समसंख्या नाही, समसंख्या विचारलेली आहे. कितवी? चौथी. त्यामुळे चौथी विचारलेली संख्या बरोबर 4. 50 अधिक पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचा, 4 दुने 8, उत्तर असेल 58. म्हणजे या सूत्रानुसार तुम्ही कोणतीही समसंख्या दिली असता समसंख्या काढू शकता. ज्या प्रकारे आपण समसंख्याचं पाहतोय त्या प्रकारे आपण विषम संख्याही काढू शकतो. फॉर एक्झाम्पल 15 नंतर येणारी तिसरी विषम संख्या कोणती? आता ह्या पॅटर्न मध्ये पहा, दिलेली संख्या सूत्र सांगतो. दिलेली संख्या 15 ही संख्या आहे विषम आणि विचारलेली संख्या कोण आहे? तिसरी विषम संख्या. म्हणजे पॅटर्न काय झाला? विषम. आता दोन्हीसाठी एकच सूत्र आहे. सम जरी असेल आणि विषम असेल तरी सुद्धा सूत्र एकच आहे. दिलेली संख्या अधिक कंसात 2 गुणिले विचारलेली संख्या कंस पूर्ण. आता काय करणार आपण? दिलेली संख्या आपली आहे 15 अधिक 2 गुणिले विचारलेली संख्या तिसरी विषम संख्या म्हणून 3. त्याचं उत्तर येणार आहे 15 अधिक 6 आणि 15 आणि 6 येतं 21. अशा प्रकारे 15 नंतर येणारी तिसरी विषम संख्या कोणती? त्यासाठी हे सूत्र आहे. दिलेली संख्या अधिक 2 गुणिले विचारलेली संख्या. पहिल्यांदा ब्रॅकेट सोडून घ्यायचा, त्यानंतर ॲडिशन करायची.